लक्ष नसतं ना आशीर्वाद मला चांगला द्या एकदम चांगला टॉपचा नातू आहे मला नात पाहिजे तुम्हाला नाही टाकल मी झाला नाही तुझं होते पहिला हे केलं नात पण होते नातू पण होते तुम्ही इथंच बसून देऊ तुम्हाला कसं झालं तसं घरी या ना कधी घरी येऊन ये का फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि आज ब्लॉग खूप लेट चालू केला त्यामुळे तुम्हाला गुड मॉर्निंग म्हटलेलं नाही आहे, कारण आता गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग आहे, कारण संध्याकाळचे आता 4 वाजत आलेले आहेत. आणि आज एवढे नटून खटून ब्लॉगला स्टार्ट करते, कारण आज माझा आहे हळदी कुंकू. मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं, कारण एक दिवस मीनाचं झाले, आता एक दिवस मी पण करणार आहे हळदी कुंकू. तर चला सगळं डेकोरेशन वगैरे केले आणि त्याच्यानंतर ब्लॉग स्टार्ट केलं मी आणि सगळं आवरलंय. पण थोड्याच जवळच्याच बायका येणार आहेत माझ्याकडे आणि माझ्या मैत्रिणी आणि घरच्या आमच्या लेडीज एवढंच आहेत. तर कशी आहात दिसते मी आज कमेंट करून सांगा. थोडासा मेकअप वगैरे केला आहे, हेअरस्टाईल आणि ही साडी घातलेली आहे. पूर्ण लुक तुम्हाला दाखवते मी नंतर. त्याचं अगोदर डेकोरेशन काय काय केले ते तुम्हाला दाखवते, त्याच्यानंतर पूर्ण सगळं दाखवते. आणि संध्याकाळी पण जेव्हा संध्याकाळ होईल तेव्हा डेकोरेशन थोडं चांगलं वाटेल, जेव्हा बायका वगैरे येतील तेव्हा पण तुम्हाला दिसणार. जायचं चला असेच कनेक्ट राहा आणि पहा आज काय धमाल होतीये. चला. आणि हा आहे माझा पूर्ण लुक. मी साधा आणि सिम्पलच केलेलं. गजऱ्याच्या ऐवजी मी गुलाबाची फुलं लावलेली केसामध्ये आणि साधं खूप सगळं असं काही केलेलं नाही, कारण मला सिम्पलच हवं होतं. तर कसा वाटला लुक तुम्ही नक्की सांगा मला. इकडे चालू आहे मसाला दूध बनवण्याचं. हे मी मसाला दूध एका मोठ्या पातेल्यात घेतलेलं आहे. सगळं टाकून थोडंसं दूध अगोदर आटून घेतलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकून थोडं 5 मिनिटं त्याला उकळी येऊन द्यायचं आहे. बायकायला टाईम आहे तोपर्यंत बनवून वगैरे ठेवतो आणि थोडे फोटो वगैरे काढायला खाली चाललो. मीना बनवती मसाला दूध, बघू शकता मीना. घरात थोडा पसारा झाला आहे, जाऊ देते आता. आता बायकांना अजून टाईम आहे, मसाला दूध वगैरे सगळं बनवलं आहे आणि आम्ही थोडा वेळ खाली चाललो थोडे फोटोशूट करण्यासाठी, कारण घरामध्ये लाईट आहे पण एवढं चांगलं आहे ना, संध्याकाळी येतील चांगले येते फोटो वगैरे. पण मला थोडंसं खाली जाऊ, अजून आमच्याकडे टाईम पण आहेत, अजून कोणीच नाही आलेलं. तुम्हाला सांगितलं की जवळचेच लोक म्हणजे बायका येणार आता आणि थोड्याशा शेजारी वगैरे, कारण इकडे नवीन राहते त्यामुळे मला जास्त माहिती नाही आहे. तर चला खाली आल्याच्या नंतर आणि बायका आल्याच्यानंतर भेटते तुम्हाला. आणि खाली गेल्याच्या नंतर आम्ही भरपूर सारे फोटोज काढले आणि रील्स पण बनवल्या. तर हे सर्व फोटोज आणि रील्स तुम्हाला जर पाहिजे असतील तर माझ्या इंस्टाग्रामवरती मी ते टाकलेले आहेत. तर तुम्हाला माझा इंस्टाग्रामचा ID माहिती नसेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन मला फॉलो करू शकता आणि माझे रील्स आणि फोटो पण पाहू शकता. तर थोडे काढले आणि मीनाला सारखं मी विचारत होते येते का, कारण ती नवीनच आहे. त्या फ्रेंड्स, आत्ता आम्ही आलेलो आहोत फोटो काढण्यासाठी इकडे खाली. आणि आमच्या सोसायटीला छोटंसंच गार्डन आहे, म्हणजे गार्डन थोडंसं छोट्या मुलांसाठी खेळणी वगैरे आहेत. तर तुम्हाला दाखवते थोडंसं. आणि मी ना आमच्या छोट्या मुलांसारखी खेळती झोका. एक काकू वगैरे बसला तिथे, जास्त एवढं काही नाही आहे, वॉकिंगसाठी आहे थोडंसं फक्त खाली. तर इकडे आलोत. मग घरात काय एवढं लाईट येत नव्हती, त्याच्यामुळे बाहेर यावं लागलं आम्हाला फोटो काढण्यासाठी. आणि त्या आजी आणि तो त्यांचा नातू बसला आहे तिकडे. चला तुम्हाला दाखवते. इकडे आहे असं खाली पाठीमागे, इकडे थोडंसं मंदिरासाठी पाठीमागं बनवलेलं आहे, म्हणजे मंदिर वगैरे काय नाही, गणपती वगैरे तिथे बसत असतो. आणि मीनाला दाखवते कशी झोका खेळते ती, बघू शकता तुम्ही. झोका खेळतीये. खेळायचंय मीना, त्याला खेळायचंय. तर चला, असं आहे सगळीकडे. इथे छोटंसं खेळायला आहे. इकडे आमची सोसायटी, इकडे समोर पण आहे. ते छोटंसं गार्डन, हे सगळं वल्लं असतं पण कधी कधी थोडंसं इकडे असं आहे झाडं वगैरे. आत्ता आम्ही चाललो घरी, खूप लेट झालं आहे फोटो काढण्याच्या नादात. तर मीना छान आहे रायण हे गिंबल घेतले ते असं धरता येते ना. चला घरी गेल्यानंतर दाखवतो आणि सगळ्या बायका आल्यानंतर शूटिंग केल्यानंतर दाखवतो. जेव्हा मला व्हिडिओ काढतो तेव्हा वारं येत नव्हतं, आता वारं सुटलेलं आहे. चला भेटू घरी गेल्यावरती, म्हणजे जवळच आहे.
आत्ताच आमच्या सोसायटीमधल्या बायका येऊन गेल्या त्या आणि एक जण अजून यायचे राहिले त्या. तर आत्ता संध्याकाळ झाली आहे, मावशी पण येऊन गेली आहे, तुम्ही पाहिलंच असेल, मी टाकलेलं आहे ते पण. आणि आता सर्वजण येणार आहेत आता, छोटी मावशीन ते. तर चला पहा अजून काय काय होतं आहे तर. आणि मीनाला घाई झाली आहे का ती मध्ये साडी काढून टाकते पण तिला बोलले आत्ताच नाही काढायची, नंतर काढायची आहे. तर चला, त्यांच्याबरोबर छोटीशी मुलगी आली होती, खूप छान होती ती, आम्हाला दोघींना तर मीनाला मला खूप आवडली. हो ना मीना? आणि राया पण आले तर, आणि रायाला आम्ही आल्यापासून बोललंच नाही. राया कसं काय ते वडा होईलच मला खूप पाहिजे काय नातू, मला नातू खायचंय. नातू वहिनी मला नातू पाहिजे. नातू मला नाही टाकून मी झाला नाही नातूच होते पहिला हे केलं. नात पण होते नातू पण होते. तुम्ही इथंच बसून देऊ तुम्हाला. हा नमस्ते. पंधराच्या अय्या आम्हाला सांगितलं ना आतापर्यंत कोणी काय करत होते. नाही 15 नाही दिलं तरी चालेल पण तू वटी कुठं देते. रेकॉर्डिंग चालू आहे, फोटो नाही. असं ना रेकॉर्डिंग काय ते घेताना ओट्यात घेतात पण देताना 15च्या टक्क्यांनी द्यायचं. सगळ्या गोड गोड बोलाले सगळ्यांचा. अगं मला माहितीच नाही, मला कोणी बोललं पण नाही. काय केलं पाया पडून लक्ष नसतं ना. आशीर्वाद मला चांगला द्या. एकदम चांगला टॉपचा युट्यूब ब्लॉगर हो बरोबर ना. करिअरच्या बाबतीत जाईल.
फ्रेंड्स बघू शकता हळदी कुंकाचा कार्यक्रम झालेला आहे आत्ताच आणि आता जेवायचं आहे कारण सगळ्यालाच भुका लागल्यात खूपच. तर चला जेवण बनवते मी आता. तर काही पार्सल ऑर्डर म्हणजे काही पार्सल आणतो बाहेरनं आणि घरी काही बनवणार आहोत. तर मी नानी भाऊजी पण आहेत आणि योगेश ताई आणि मी आम्हाला एवढ्यांचं बनवायचं. सगळ्या फ्रेंड्स वगैरे आल्या होत्या म्हणजे जेवढ्यांना मी बोलवलं होतं तेवढ्यांना आणि जेवढ्या कम्फर्टेबल होत्या व्हिडिओ वगैरे घेण्यामध्ये तेवढ्याच व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. सर्वजण कम्फर्टेबल नसतात आणि सोसायटीमधल्या बायकांना पण. तर जेवढ्या मी आहेत व्हिडिओमध्ये घेतलेल्या तेवढ्या कम्फर्टेबल होत्या तर तुम्हाला दिसतीलच त्या. तुम्ही पाहिलं पण असेल मी अगोदरच टाकलेलं आहे. तर चला आता स्वयंपाक बनवते आणि जेवते. जेवल्याच्या नंतर भेटूया. जेवल्याच्या नंतर बोलूया कसं झालं हळदी कुंकाचा कार्यक्रम. खूप छान झाला डेकोरेशन आणि माझं मेकअप वगैरे सगळ्यांना खूप आवडलं. सगळे मला बोलत होते चांगले. मी एवढं सगळं काही कॅमेऱ्यामध्ये घेऊ शकले नाही कारण बायका आल्याच्यानंतर खूप असा हे होतं ना गर्दी वगैरे आणि छोटेले मुलं असल्यामुळे मला एवढं काही करता नाही आलं. साई पण वेड्यावेळी करत होतात तरी पण थोडंफार शूट केलेलं आहे ते तुम्हाला दिसलंच असेल. चला आता स्वयंपाक केल्याच्या नंतर भेटूया म्हणजे जेवल्याच्या नंतरच भेटते आता डायरेक्ट. आत्ताच माझं सर्व हळदी कुंकू झाले आणि मी बसले इथे थोडा वेळ छोट्या बेडरूममध्ये योगेशजवळ येऊन कारण राया तिकडे बसले तर म्हटलं नको त्यांना थोडा वेळ इकडे योगेशकडे आले आणि बसली आहे. तर हळदी कुंकाचा कार्यक्रम खूप छान झाला. सर्वजण आले होते. जर सगळे जेवढे आले होते त्यांना जे ते माझे ब्लॉग बघत असतील तर थँक्यू सगळ्यांना आल्याबद्दल. आणि खूप छान झाला. सर्वजण बोलत होते कार्यक्रम खूप छान झाला. डेकोरेशन वगैरे छान झालं. तुम्ही पाहिलंच असेल आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर कमेंट करून सांगा. आणि काही नाही आता निवांत मी ना ते सगळे गेलेत आता कंटाळा आला खूपच आता झोपणार आहे. तर चला तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या. तर चला बाय गुड नाईट टेक केअर.